येणारी जी आपली जनरेशन आहे ते मला वाटतं नपुसंग जास्त होत जाईल. त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं, डायबिटीज होतं, हायपरटेन्शन होतं आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पण जास्त असतं. म्हटलं सेक्शुअल लाईफमध्ये लिमिट आपला माइंडच कंट्रोल करतं. सर, तुम्ही जी माहिती मला देता किंवा आपल्या युट्यूबला जी अपलोड केलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी सांगतात की सेक्स म्हणजे फक्त एक नीड नाहीये, सेक्स म्हणजे फक्त सॅटिस्फॅक्शन नाही, इट्स ऑल्सो अबाउट रिलेशनशिप, दोन लोकांचं बॉन्डिंग असेल. तर या बॉन्डिंग बद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, सेक्शुअल लाईफला मी कम्पेअर करेल की ज्याप्रमाणे आपण म्हणजे जेवण करतो आपण सॅटिस्फॅक्शन होतं किंवा काही आपण आयुष्यामध्ये प्रोग्रेस करतो, पैसा कमावतो, घर बांधतो, हे करतो, तेव्हा आपलं सॅटिस्फॅक्शन मिळतं. सक्सेसफुल तर त्याचप्रमाणे सेक्समध्ये सेक्शुअल ॲक्ट केल्यानंतर जसं आपण म्हणतो ना संमोक्ष समाधी तक, जो आपल्याला जो आनंद मिळाला पाहिजे तो आनंद मिळतो. आणि हा आनंद हा इतर कोणत्याही म्हणजे पैशाने नाही, कशानेच मिळणार नाही. फक्त आणि फक्त आज सेक्शुअल इंटिमेट झाल्यानंतरच हा आनंद मिळतो. जसं ओशोनं सांगितलं संमोक्ष समाधी तक, तर खरोखर आहे की एक म्हणजे साधनाची गोष्ट आहे. आणि याच्यामधून खरोखर लोकांना खूप सुख मिळतं, खूप रिलॅक्सेशन मिळतं. की ज्या लोकांना आम्ही ऑन द कॉन्ट्री सांगतो की अँझायटी, डिप्रेशन जर आलेलं असेल तर नक्कीच त्या लोकांनी रेग्युलर सेक्स करून बघा, नक्कीच त्यांचं अँझायटी, डिप्रेशन कमी होतात. आणि यस एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की जे लोक जास्त रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल ऍक्ट करतात दे आर हेल्दी. दे डोंट हॅव हार्ट डिसीजेस, हायपरटेन्शन, नथिंग, डायबिटीज, नथिंग. आणि जे लोक रेग्युलर करत नाहीत त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं, डायबिटीज होतं, हायपरटेन्शन होतं आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण पण जास्त असतं. पण सर, या हेल्थ डिसीज सोबत लोकांना असंही वाटतं की जास्त सेक्स केल्यानंतर सुद्धा काही त्याचे साईड इफेक्ट होतील? तसं काहीच नाहीये. या सेक्शुअल ऍक्टचं साईड इफेक्ट अजिबात नाही. कारण याच्यावर माइंड कंट्रोल करतं, त्याच्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला कंट्रोल करतं. पण रेग्युलर बेसिसवर एक्झरसाइज समजून किंवा आपल्या जीवनातला एक बॉन्डिंग पार्ट म्हणून जर आपण रेग्युलर बेसिसवर सेक्शुअल लाईफ एन्जॉय केलं तर मला वाटतं आपलं लाईफ तर सक्सेसफुल राहील आणि आपलं दोघांचं नातं पण सुंदर असेल. पण सर, नातं असेल, जसं 2 मिनिटं आधी तुम्ही बोललात की स्टडी इज ऑल्सो इम्पॉर्टंट, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, पण भारतीय समाजामध्ये अजून सुद्धा तो स्टडी नाहीये. तर येत्या काळात त्यात कसे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत किंवा मग शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये सेक्स एज्युकेशन खरंच गरजेचं आहे का? येस. आता सध्या आजच्या स्थितीमध्ये थोडंसं गुड टच, बॅड टच बद्दल शाळेमध्ये पण थोडंसं आता मॅडम टीच करतायत मुलांना. कारण की आता माझ्या मुलीची मुलं पण जातात तर ते पण मला सांगतात. तर सेक्स एज्युकेशन हे स्टुडंट लाईफपासून किंवा स्कूल लाईफपासून देणं अत्यंत म्हणजे गरजेचे आहे, काळाची गरज आहे. आणि असं एज्युकेशन प्रॉपर जर दिलं तर मला वाटतं येणारा जो आपला भारत देश आहे तो आपला चांगला मजबूत म्हणजे बळकट होऊ शकतो. कारण तुम्हाला सांगतो आजच्या स्थितीमध्ये यंग मुलं व्हायग्रासारख्या औषधी खूप घेत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो इतकं त्याचं प्रमाण वाढलं आहे की त्यांचा सेल जो आहे तो क्रोसिन टॅबलेटपेक्षा पण जास्त वाढलेला आहे. आणि मला अशी भीती वाटते आहे की येणारी जी आपली जनरेशन आहे ते मला वाटतं नपुसंग जास्त होत जाईल. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं या व्हायग्रासारख्या औषधाचं सेल्फ मेडिकेशन टाळावं असं मला वाटतं. ड्यू टू व्हायग्रा आणि शिलाजीत वगैरे असं त्याच्यामुळे नपुंसक शिलाजीत, अश्वगंधा याची तर म्हणजे प्युअरिटी पण नाही, त्याची इफेक्ट नाही, तर साईड इफेक्ट पण नाही. आणि त्याची इफिकेसी जी आहे ती किती प्युअर फॉर्ममध्ये भेटतं त्याच्यावर डिपेंड असतं. पण व्हायग्रासारखी औषधी म्हणजे गरज नसताना फक्त इंटिमेट होण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी जर कोणी काही घेत असेल तर ते त्यांनी टाळावं. पण मग सर, एन्जॉयमेंटसाठी त्यांनी जर ते टाळलं पण मग त्यांना प्लेजरही मिळत नाही, हाही एक मुद्दा असतो. आणि त्याच्याशीच निगडीत आणखी एक प्रश्न की बाजारामध्ये सध्या सेक्स टॉयज अवेलेबल आहे, तर मग ते खरंच आपण वापरायला पाहिजे का? आणि त्यासोबत असं की त्याचं मटेरियल, त्याची साईज, त्याची क्वालिटी ही सुद्धा मॅटर करते का? बघ, प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये आपण जसं डेव्हलप होत चाललो, जसं आपण IT क्षेत्रामध्ये डेव्हलप झालो किंवा अजून बाकीच्या क्षेत्रामध्ये डेव्हलप झालो, त्याचप्रमाणे आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये पण डेव्हलप व्हायला काहीच हरकत नाही. आता जे सेक्स टॉयज असतात हे सेक्स टॉय जे आहे आपलं इंटिमेट लाईफ एन्जॉयबल बनवण्यासाठीच असतात. पण मग त्याचे साईड तर नाही, त्याचे काही जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सेक्स टॉयज असतात ते खूप छान आहेत, FDA अप्रुव्हल आहेत. जसं आमच्याकडे व्हायब्रेटिंग रिंग आहे, आपल्याकडे पंप सुद्धा, आपल्याकडे पेनिस एक्सरसाइज करण्यासाठी त्याला मी म्हणतो पेनाइल एक्सरसाइजर, तो पंप पण आमच्याकडे आहे. हे जे सेक्स टॉयज आहेत ते चांगले आहेत. त्याच्यानंतर जे स्ट्रोकर असतात किंवा हातानं मास्टरबेशन करण्यापेक्षा स्ट्रोकर आलेले आहेत, ते स्ट्रोकर पण खूप छान आलेले आहेत. पण मग त्याचे साईड इफेक्ट, क्वालिटी नाही, त्याचे साईड इफेक्ट म्हणजे ऍटलीस्ट हाताने करण्यापेक्षा कमी आहे.
कमी आहे. हा क्वालिटी वगैरे चांगली असते, सिलिकॉन रबरची असते, हा. त्याच्यामध्ये एक छिद्र असतं, तो युनिमार्गासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं, तर त्या स्ट्रोकरचा वापर करू शकता. असे 3-4 जे म्हणजे सेक्स टॉयज आहेत जे मी त्याला जास्त प्रमोट करतो. बाकी जे सेक्स टॉयज आहे जे म्हणजे फॉरेनच्या फिल्ममध्ये दाखवतात किंवा प्रोनोग्राफीमध्ये दाखवतात, तर ते सेक्स टॉयज न वापरलेले बरं. न वापरलेले बरे. Yes. पण हे झालं माणसांबद्दलचं, Yes. त्यांचा पेनिस एरिया Yes. असेल, व्हायब्रेटर Yes. असेल, Yes. तर हेच व्हायब्रेटर महिलांसाठी सुद्धा मिळतात, येस तर ते त्यांनी आज वापरायला पाहिजे का? महिलांसाठी व्हायब्रेटर खूप कॉमनली अवेलेबल आहे. कॉमनली आणि यंग पोरींना, यंग मुलींना तर खूप म्हणजे त्याच्याबद्दल नॉलेज पण आहे की जेव्हा केव्हा त्यांना पार्टनर अवेलेबल नसेल, त्यांची हा. रात्री इंटिमेट करण्या म्हणजे इच्छा झाली असेल हा हा आणि त्यांचा पार्टनर कुठे बाहेरगावी असेल, नोकरीला बाहेर असेल किंवा जास्त म्हणजे 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस गॅप पडलेला असेल, पडला असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे फालतू लफडी न न करता करता जर व्हायब्रेटरनी जर तिच्या क्लायट्रिस ग्रंथीला स्टिम्युलेट करून जर तिला रिलॅक्सेशन वाटत असेल, सॅटिस्फॅक्शन वाटत असेल, ती डिस्चार्ज होत असेल, तर नक्कीच व्हायब्रेटर वापरण्यासाठी पण मग त्याची लिमिटही असेल ना. हां, लिमिट तर असणारच. लिमिट मी तुला म्हटलं सेक्शुअल लाईफमध्ये लिमिट आपला माइंडच कंट्रोल करतं. हा तर आपल्या म्हणजे आपल्या हातावर कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला गरज नाही, आपलं माइंडच आपल्यावर कंट्रोल ठेवतं. मी असंही ऐकलंय की जेव्हा तुम्ही व्हायब्रेटर जास्त यूज करता तर तुम्हाला नॅचरल जो सेक्स असतो त्यात काही इश्यू येतील का, किंवा मग भविष्यात काही प्रॉब्लेम फेस करावे लागतील का? होऊ शकतात, कारण की जर जास्त म्हणजे व्हिगरस इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही वापरले तर नक्कीच तितकं म्हणजे स्टिम्युलेशन किंवा तितकं व्हायब्रेशन तुम्हाला जर पेनिसपासून भेटत नसेल, तर नक्कीच तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये काहीतरी म्हणजे सायकोलॉजिकल चेंजेस माहीत पडू शकतात. जसं की सायकोलॉजिकल म्हणजे हेच असतात ना, की सपोज जर व्हायब्रेटर कडे मला जास्त सॅटिस्फॅक्शन yes. भेटत असेल तर पार्टनरची गरज बरं, न बरं. भासणे बरोबर असेल, बरोबर आहे, बरोबर किंवा आहे. मग ती बरोबर आहे. डिपेंडन्सी कमी होणे, बरं, याच गोष्टी बरोबर होतात बरोबर का? आहे, बरोबर आहे. आजच्या स्थितीमध्ये कसं आहे की समजा पार्टनर डिपेंड आहे समजा पुरुषावर, तर तिची डिपेंडन्सी कमी होण्यास हे कारणीभूत असू शकतं.